कथा नगरी. मुलांनो, आजची गोष्ट आहे एका कावळ्याची आणि करकोच्याची. चला तर मग बघूया की काय बोध मिळतो आपल्याला ह्या गोष्टीतून. खूप वर्षांपूर्वी एका सुंदर हिरव्यागार जंगलात अनेक पक्षी आणि प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात एक कावळा आणि एक करकोचा देखील राहत होते. दोघेही एकमेकांचे मित्र होते. ते रोज एकत्र फिरायला जात, गप्पा मारत आणि वेळ घालवत असत. पण त्यांच्या स्वभावात खूप फरक होता. कावळा खूप चलाख, हुशार आणि थोडा खोडकर होता. करकोचा मात्र भोळा, शांत आणि सरळ स्वभावाचा होता. त्या दिवशी कावळ्याने खूप चविष्ट खीर बनवली. तिचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. पण कावळ्याने एक युक्ती केली. त्याने खीर मोठ्या सपाट ताटात वाढली. दोघेही जेवायला बसले. कावळा सहजपणे आपल्या छोट्या चोचीने खीर खाऊ लागला. पण करकोच्याला खूप त्रास होऊ लागला. त्याची लांब आणि टोकदार चोच त्या सपाट ताटात नीट पोहोचत नव्हती. तो खूप प्रयत्न करत होता, कधी वाकून, कधी बाजूने, पण त्याला खीर खाता येत नव्हती. पण कावळा मात्र त्याच्याकडे पाहून हसत होता आणि हळूहळू सगळी खीर संपवून टाकली. करकोचा भुकेलाच राहिला. करकोच्याला कावळ्याची ही खोडी समजली, पण तो काही बोलला नाही. तो शांतपणे तिथून निघून गेला, पण मनात म्हणाला, मित्राने असं करायला नको होतं, पण याला एक धडा शिकवायलाच हवा. काही दिवसांनी करकोच्याने कावळ्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. तो हसत म्हणाला, मित्रा, आज तू माझ्याकडे ये. मी तुझ्यासाठी खास जेवण बनवलं आहे. कावळा खूप खुश झाला. तो विचार करू लागला, आज तर मला छान मेजवानी मिळणार. करकोच्याने त्या दिवशी चविष्ट सूप बनवलं, पण त्याने ते लांब आणि अरुंद माठात वाढलं. दोघेही जेवायला बसले. करकोच्या आपल्या लांब चोचीने सहजपणे माठात घालून सूप पिऊ लागला. पण कावळ्याला खूप त्रास झाला. त्याची छोटी चोच त्या माठाच्या आत पोहोचत नव्हती. तो कधी वरून, कधी बाजूने प्रयत्न करत होता, पण त्याला सूप पिणं शक्य होत नव्हतं. कावळा निराश झाला. त्याला आता समजलं की करकोच्याला त्या दिवशी किती त्रास झाला असेल. करकोच्या शांतपणे म्हणाला, मित्रा, जसं तू माझ्यासोबत केलं तसंच आज तुझ्यासोबत झालं. कावळ्याला आपली चूक कळली. तो लाजला आणि म्हणाला, मला माफ कर मित्रा, मी तुझी मजा केली ते चुकीचं होतं. करकोच्याने त्याला माफ केलं. त्या दिवसनंतर कावळा कधीच कोणाची अशी मजा करू लागला नाही आणि दोघांची मैत्री पुन्हा घट्ट झाली. तर मग मुलांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की दुसऱ्यांची मजा उडवू नये आणि कोणालाही कमी लेखू नये.